तुझे हे तुझ्यान हाती, सोन्याची ही होते माती, पुरती पाप मग देवा हाती, तेव्हा स्मरतो राम राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रद्धा ठेवा देवावरती, मातीचे कण सुवर्ण बनती, लोकासाठी जगात जगती, जीवन त्यांच्या राम राम, श्रीराम जय राम जय जय राम, कौसल्या सुत अयोध्या राम, भजनी रंगे श्रीराम राम, जीवनी ऐसा रंगला राम, श्रीराम जय जय राम, तेरा अक्षरी मंत्र जपावा, ज्ञानी मनी श्रीराम राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अमृतेश्वरी माता आता अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका। भगवंतानी ज्ञानेश्वरांच्या मुखातून आपल्या सगळ्यांना एवढी मोठी सवलत दिलेली आहे। आपण रामनामाचा जप करतो, हे एक विज्ञान आहे। ज्यावेळेस सर्वजण एकत्रित श्रीरामाचा जप करतो तेव्हा ध्वनी ऊर्जेचा एक मोठा बीम ज्याला म्हणता येईल असा स्रोत तयार होतो, आणि म्हणून सर्वजण एकाच रिदम मध्ये म्हणतात। एखाद्याने जरी गडबड केली, थोडं मागे पुढे केलं, तर तो बीम डिस्टर्ब होतो। आजूबाजूला काम करणारे जे सेवकरी आहेत ते झाडत असतील, काही काम करत असतील, पण ते करत असताना ते जर बोलत असतील, रामनामाशी आमचा काही संबंध नाही, आम्ही आमचं काम करणार, तरी बीम डिस्टर्ब होतो। आणि म्हणून या ठिकाणी येणारा परिसरातला प्रत्येक माणूस त्याच्या डोक्यात हे असलं पाहिजे की रामनामाचा जप करत असताना ती जी स्पंदनं तयार होतात आणि सर्वांचा एक सूर आहे, एक ताल आहे, त्याच्यातून निर्माण होणारी स्पंदनं परिसराला नव्हे, आपल्या सगळ्या एकंदर मानव जातीला त्याचं कल्याण आहे। आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण डिस्टर्ब होऊ नये। एखादा समजा पाण्याची धार सोडली आणि त्याच्यात तुम्ही असा हात मारा, ती धार अशी डिस्टर्ब होते। तसं ही आपली एक धार आहे, आणि ती धार सुरू असताना घंटी वाजवली, आणखी काही बडबड केली, तर एवढा मोठा सुंदर प्रकल्प आहे जो जगाच्या कल्याणासाठी आहे, ज्या रामनामाने सर्वजण तरणार आहोत। आपण कशाला त्याच्यात विघ्न आणायचं? आणि म्हणून पुढच्या वेळेस किंवा इतर वेळेस आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, म्हणत असताना मिले सूर मेरा तुम्हारा, मला काही वेगळं येते म्हणून मी वेगळं मंत्र म्हणेल, किंवा थोडा मागे पुढे म्हणेल, किंवा मी माझा काहीच संबंध नाही या मंत्राशी, त्यांचं ते करत बसतील, मी माझं बडबड करेल, अशा कुठल्याही गोष्टीमध्ये आपण न राहता, अगदी अध्यात्म का साधं आहे का, विज्ञान आहे। इलेक्ट्रिकच्या तारला जर तुम्ही थोडासा इकडे तिकडे धक्का लागा, मरणच आहे।
नाही तर एकदम सुंदर सगळे लाईट लागतात, पंखे लागतात, पण तुम्ही जर नुसतंच त्याला छेडछाड केली तर त्याचे परिणाम अनिष्ट होतात. आणि म्हणून अध्यात्म ही विज्ञान आहे आणि ती एक साधना आहे. आपण सर्वजण काल आणि परवा 2 दिवस 5 मिनिटामध्ये आपण म्हटलं होतं याचे प्रकार पाहिले, चक्राचे प्रकार पाहिले, पंचकोश पाहिला. आज आपण 1-2 मिनिटामध्ये आपल्या शरीरामध्ये एक स्थूल देह आहे जो तुम्हाला दिसतो. त्याच्यानंतर एक अंतरात्मा ज्याला म्हणतात, त्याला सूक्ष्म देह म्हणतात. त्याच्या आत एक कारण देह आहे आणि एक महाकारण देह आहे. या चौघांचा समन्वय ज्यावेळेस होतो त्यावेळेस माणूस परमेष्ठी पदाकडे जातो. आणि मग हे आहेत की नाही त्याची प्रचिती कशी पाहायची? जसं उदाहरणार्थ सर्वजण आम्हावर प्रेम करतात, त्यांच्यावर भक्ती करतात आणि अडचण आली तर त्यांना सांगतात. आता एवढी मोठी नितांत श्रद्धा आहे आपली, पण आत्ता समजा आम्हाच्या समोर गेलो आपण त्यांच्या स्थूल देहासमोर, तर त्या आपल्याला ओळखतीलच. एखादं विजूभाऊंना जर सोडलं तर इथे बसलेल्या कोणालाही आम्हांचा स्थूल देह ओळखत नाही. याचा अर्थ कृपा होत नाही का? तर त्यांचा सूक्ष्म देह तुम्हालाच परिचित करतो. अधिकाधिक जो जास्त साधना करेल तो सूक्ष्म देह त्याच्यावरच कृपा करतो. तो सूक्ष्म देह तुम्हाला ओळखतो, स्थूल देह ओळखत नाही. तरी देखील सूक्ष्म देह याची अनुभूती आपल्या सगळ्यांना येते. अडचण आली की आपण अगदी छोट्या छोट्या, आज गिझर लागत नव्हता, बायको चिडली जोरात, काय तुम्ही सेल पाहिले नाही काय नाही, आम्हाला प्रार्थना केली, मग आम्हा लवकर जायचं बाबा करा. आणि तुम्हाला सांगतो गंमत नाही, लागली सेल सुरू झाले आणि पाणी गरम. आता ही छोटी गोष्ट आहे म्हणताना लोक म्हणतील काय तुमची श्रद्धा, अंधश्रद्धा आहे. पण आहे तो सूक्ष्म देह तुमचं म्हणणं ऐकतो. आणि म्हणून या देहाचे देखील आपल्याही देहामध्ये असंच आहे. स्थूल देह कसाही वागो, तुमचा सूक्ष्म देह हा शुद्ध आहे, तो तुम्हाला सांगत राहतो. म्हणून अटलजी म्हणायचे अंतरात्मा की आवाज सुन. अंतरात्माचा आवाज म्हणजे तो शुद्ध आवाज आहे, तो देह शुद्ध आहे, त्याचा आवाज ऐकला पाहिजे. त्याच्या पलीकडे कारण आणि महाकारण देह आहे. असो, आपण सर्वजण आजचा आपला 7वा दिवस आहे. वर्ष प्रतिपदेपासून या ठिकाणी आपण सर्वजण येऊन राहिलो. उद्याचा परीक्षेचा दिवस आहे. त्याचं कारण आहे उद्या श्रीरामनवमी आहे. मंदिर संस्थांचे निरनिराळे कार्यक्रम आहेत आणि मग आपल्याला थोडं लेट घ्यायचं काम पडत होतं. परंतु आपण सर्वजण साधक आहोत आणि साधकाला जितकं तप्त होता येईल तेवढं तप्त झालं पाहिजे. आणि म्हणून त्या दिवशी आपण सर्वजण बसलो होतो आणि सर्वांनी मिळून निर्णय झाला की उद्याच्या दिवशी बरोबर 4 वाजता साधना सुरू होणार आहे. 4 ते 5 म्हणजे तास एकच राहणार आहे. फक्त आपल्या सगळ्यांना थोडं आधी यावं लागणार आहे. तुम्ही म्हणसाल बाबा 5ला यायचं, 6 वाजता यायचं तर एवढी अडचण, तुम्ही आता 4 वाजता म्हणून राहिले. 5 वाजता इथे अभिषेक असतात आणि मग आपली श्री रामनामाचा जो बीम आहे तो खंडित होऊ नये. आणि म्हणून आपण साधकांनी बरोबर सकाळी उद्या 3 वाजता उठायचं. जे काय अलाराम असतील, काय तुम्हाला तुमचे प्रयोग असतील ते सगळे करा. मेंदूला देखील आज्ञा द्या की आपल्याला जायचं आहे, तो बरोबर उठवतो तुम्हाला. आणि 3 वाजता उठून जे काय तुमची फटाफट तयारी करा, आंघोळी करा मात्र नाही तर तसेच याल. तर ते सगळं करून बरोबर 4 वाजता आपला मुहूर्त देवाला आपण दिलेला आहे. सद्गुरू गजानन महाराज, आम्हा आणि भगवान रामचंद्र उद्या बरोबर 3:45ला दारात उभे राहणार आहेत आणि तुमची वाट पाहत ते थांबणार आहेत. आणि म्हणून सगळ्यांनी आर्त भावनेनी कंटाळा करू नका. 4ला कोण जाईल बा, जाऊ द्या, नाही दुपारी जाऊ, असं न करता अखंडित साधना, अभंग साधना आपली आहे. तर उद्या सकाळी बरोबर यायचं. ती आपली एक रचना आहे, कोणाला त्रास द्यायचा म्हणून नाही. भगवंतानीच ठरवलं की जरा तप्त करा यांना, जरा उद्या कशी साधना करतात की नाही देहाला तप्त. आणि म्हणून उद्याचा दिवस आपल्या सगळ्यांना बरोबर 4 वाजता यायचं आहे. कोणीही त्याला कंटाळा करू नका. असो, काल आपण पाहिलं अशोकवनामध्ये भगवान हनुमंतराय आणि आता सीतामाईंना भेटलेले आहेत. आता बोलू नका कोणी, हे ऐकलं नाही वाटतं त्याने मी जे सगळं सांगितलं. तर हनुमंतरायांनी आता सीतामाईंना सांगितलं की मी आता रामचंद्रांकडे जातो. तेव्हा ती म्हटली अरे थांब ना थोडासा. ते म्हटले नाही आता विश्राम नाही, पण जाताना एक काम करतो म्हणे,
मी या ठिकाणी दूत म्हणून आलेला आहे, तर त्यांना माझी प्रचिती येऊ द्या. कोणीतरी भगवान रामचंद्रांचा दास या ठिकाणी आला आणि जर त्यांचा दासच एवढा भारी आहे तर भगवान रामचंद्र कसे असतील असा मला करावा लागेल. आणि म्हणून आता हनुमंतरायांनी विराट रूप धारण केलं आणि त्या आमोद प्रमोद वन, त्याला अशोक वन म्हणतात, तर त्या अशोक वनामध्ये प्रचंड रूप धारण केलं आणि एक एक वृक्ष ते असे उचलून फेकायला लागलेले आहेत, झाडांना तोडायला लागलेले आहेत. आणि ते सगळं पाहिल्यानंतर ही वार्ता रावणापर्यंत गेली की कोणीतरी वानर आलेला आहे आणि तो या ठिकाणी त्याने सगळं आपलं अशोकवन उद्ध्वस्त केलेलं आहे. रावण चिडला आणि त्याने सांगितलं की कोणीतरी जा आणि त्याला पहा. आणि मग त्यांचे काही मंत्री त्या ठिकाणी, योद्धे त्या ठिकाणी गेले. हनुमंतरायाच्या अंगावर ते चालून गेले. हनुमंतराय बलाढ्य आहे आणि ते कसे मारुत तुल्य वेगम आहेत, जितेंद्रियम आहेत, बुद्धिमताम वरिष्ठम आहेत, वातात्मजम आहेत, वानर यूथ मुख्यम आहेत. असे जे श्रीराम दूत, त्यांनी त्या सगळ्या ते जे सैनिक आले होते त्यांना परास्त करून ठार मारलेला आहे. आता काय करावं, ही वार्ता पुन्हा रावणाकडे गेली. तेव्हा आता रावणाने किंकर नावाचा एक राक्षस आहे त्याला सांगितलं की बाबा तू जा बरं काय पहा. त्या वानराला म्हणे मी आत्ता जातो आणि त्याला परास्त करतो. आता हा किंकर नावाचा राक्षस भगवान हनुमंतरायाच्या अंगावर आला. भगवान हनुमंतरायांनी त्याला हातामध्ये धरलं, गरगर फिरवून खडकावर आपटून त्याला ठार मारलेला आहे. पुन्हा ही वार्ता आता त्यांच्याकडे गेलेली आहे. रावण चिंतित झाला, असा कोण वानर आहे जो आमच्या या लंकेला त्रास देऊन राहिला. आता त्यांनी जांबूमालीला त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. त्याचं वर्णन वाल्मिकी रामायणाने केलं. या जांबूमालीशी त्याचं युद्ध झालेलं आहे आणि हनुमंतरायांनी त्याचा अक्षरशः पायाने चेंदामेंदा केला, असं वर्णन वाल्मिकी रामायणाने केलेलं आहे. आता काय करावं, असा कोण वानर आहे की जो आपल्या सगळ्यांना परास्त करून राहिला. रावण चिडला, सभेमधले सगळे मंत्री चिडले आणि म्हटले आम्ही त्या ठिकाणी जाऊ. आणि म्हणून सुरुवातीला विरूपाक्ष गेलेले आहेत, त्याला हनुमंतरायांनी ठार मारलेला आहे. युपाक्ष गेलेले आहेत, त्यांना देखील ठार मारलेलं आहे. दुर्धर नावाचे राक्षस गेलेले आहेत मंत्री, त्यांना देखील ठार मारलेलं आहे. त्यानंतर प्रहास नावाचे, प्रभाकर्ण नावाचे, असे सगळेजण त्याच्या अंगावर चालून गेले भगवंताच्या. परंतु भगवंतांनी त्यांचा एका अर्थाने उद्धार केला, त्यांना ठार केलेला आहे. आता काय करावं, आणि म्हणून आता भगवान हनुमंत, जो रावणाचा प्रासाद आहे त्याचं नाव आहे चैत्य प्रासाद, त्या चैत्य प्रासादाला देखील ते उद्ध्वस्त करायला लागलेले आहेत. आता रावण एकदम चिडला, मी विश्वाला या ठिकाणी धाकात ठेवणार आहे, असा माझा महापराक्रमी बलाढ्य अशा पद्धतीचा पराक्रम आहे. पण हा कोण आला, एखादा वानर, आणि माझी लंका उद्ध्वस्त करतो आहे. आणि म्हणून त्यांनी आपला पुत्र आहे, त्याचं नाव आहे मेघनाथ, त्याचं नाव आहे इंद्रजीत. मेघनाथ काय म्हटलं, तो जन्माला आला तर तो रडलाच नाही, त्याचा जो आवाज आला रडण्याचा तो मेघगर्जनेसारखा त्या ठिकाणी आला, म्हणून त्याचं नाव मेघनाथ ठेवलेलं आहे. आणि त्याने इंद्रावर विजय प्राप्त केलेला असल्यामुळे त्याच्याजवळ शस्त्रास्त्र होती आणि म्हणून त्या इंद्रजीत त्याचं नाव ठेवलेलं आहे. आता तो इंद्रजीत चालून गेलेला आहे आणि त्याचं युद्ध आणि हनुमंतरायाशी झालेलं आहे. याच्याजवळ पराक्रमी अशा पद्धतीचे आणि महाबलाढ्य असे शस्त्र अस्त्र त्यांच्याजवळ आहेत. आणि मग त्यांनी काय केलं, ब्रह्मपाश त्यांच्या अंगावर टाकलेला आहे. आता ब्रह्मपाश असा आहे त्याला दुसरा तोड नाही, नमस्कारच करावा लागतो. हनुमंतरायांच्या अंगावर तो ब्रह्मपाश, पाश म्हणजे दोर, तो आल्यानंतर हनुमंतरायांनी नमस्कार केला, ब्रह्मपाशाने आपलं काम केलं आणि काम केल्यानंतर त्याला हनुमंतरायाला त्या ब्रह्मपाशाने गुंडाळून घेतलं. गुंडाळून घेतल्यानंतर अतिशय आनंद त्या राक्षसांना झालेला आहे आणि त्याने आनंदाच्या भरामध्ये ती जी सगळी त्याची बांधलेली दोरी आहे ब्रह्मपाशाची, पण यांना विश्वासच येईना, हा नका सुटेल, म्हणून यांनी काय केलं, आणखीन काही दोर आणले आणि हनुमंतराया भोवती आणि त्याला बांधून टाकलेला आहे. खरं म्हणजे ब्रह्मपाश जर असेल तर त्याला दुसरा तोट लावू नये, दुसरा पाश लावू नये. परंतु ब्रह्मपाशाला दुसरा पाश जर लावला तर ब्रह्मपाश हा परास्त होतो. आणि तसंच त्या ठिकाणी झालं. यांनी भीतीने दुसरे पाश तिथे लावले, दुसरे दोरखंड लावले आणि मेघनाथाने कपाळाला हातच लावला की काय हे राक्षस आहेत, अरे ब्रह्मपाशाला तोड आहे का दुसरी, आणि तुम्ही कशासाठी उगाच त्या ठिकाणी हे केलेलं आहे. आता हनुमंतरायांना बांधता येणार नाही, परंतु आता हनुमंतरायांनी ठरवलं आपण आता दरबारात जाऊ
काय दरबार आहे यांचा. मग त्याला सगळ्यांनी धरून आणलेला आहे. हनुमंतराय समोर उभे आहेत. दूत आहेत. कोणाचे आहेत तर भगवान रामचंद्राचे. ते या ठिकाणी आलेले आहेत. परंतु त्यांनी पराक्रम दाखवल्यामुळे रावण चिडलेला आहे. आता ते दाखवतात की नाही, असं शेपटी केली, त्याच्यावर बसले. वाल्मिकी रामायणामध्ये हनुमंताच्या शेपटीचं असं काही वर्णन नाहीये. आपल्या इकडे कसं एखादी कथा जर लांबतच राहिली तर लोक म्हणतात काय हनुमंताच्या शेपटीसारखे लांबून राहिले. पण वाल्मिकी रामायणामध्ये असं काहीही नाही की त्यांनी शेपूट लांबवली वगैरे. हनुमंतराय बसले त्या ठिकाणी, म्हणजे उभे आहेत. त्याच्या भोवती सगळे त्यांचे राक्षस आहेत. आणि आता रावणाने त्यांना विचारलं तू कोण आहे, कशासाठी उद्ध्वस्त करून राहिला. आणि अशा ठिकाणी त्यांचा संवाद सुरू आहे. तेव्हा आता भगवान हनुमंतराय म्हणाले की मी रामचंद्रांचा दूत आहे, त्यांचा मी भक्त आहे, सुग्रीवाचा मी मंत्री आहे. आणि या ठिकाणी तू सीतामाईंना पळून आणलेला आहे आणि सगळ्यात महापाप तू या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यामुळे भगवान रामचंद्र तुझा वध निश्चित करणार आहे. ते सगळे येणार आहे. तुझा काळ अंतिम समय आलेला आहे आणि ती चेतावणी देण्यासाठी मी तुला आलेला आहे. या ठिकाणी रावण चिडलेला आहे. तो उभा राहिला आणि त्याने सांगितलं की याला ठार मारा. ठार मारा म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी विभीषण उभे राहिलेले आहेत. सगळ्यांचं म्हणणं होतं मारा याला, याने आपलं नुकसान केलेलं आहे. अनेक सेनापती मारले, अनेक मंत्री मारले, अशोकवन हे केलेलं आहे, आपला राजप्रासाद तोडलेला आहे. आणि हा उद्दंड अशा पद्धतीचा वानर आहे, याला मारलं पाहिजे. आणि अशीच त्या ठिकाणी चर्चा सुरू असताना भगवान विभीषण राजे, सप्तचिरंजीवामध्ये एक विभीषण आहे. राक्षस कुळामध्ये जरी असले तरी त्यांच्या आईनी आणि वर मागितला होता देवाला की बाबा तू रावण आहे, कुंभकर्ण आहे, शूर्पणखा असे राक्षस माझ्या पोटी जन्माला आणले, एखादा तर पुत्र त्या ठिकाणी दे. आणि म्हणून अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमंश विभीषणा कृपा परशुरामश्च सप्तैते चिरजीविना. हे चिरंजीव आहे. त्या चिरंजीवामध्ये स्थान विभीषणाचं लागलेलं आहे. अत्यंत सज्जन आहे, वेदाचं ज्ञान आहे आणि त्या ठिकाणी लोकांवर कृपा प्रसाद अनुकंपा करावी अशी त्यांची वृत्ती आहे. राक्षस त्यांच्यामध्ये अजिबात नाही. आणि म्हणून ते उभे राहिले आणि म्हटले दादा तुला माहिती का हा या ठिकाणी दूत बनून आलेला आहे, तू महापराक्रमी आहे, धर्माने चालणारा आहे आणि म्हणून माझी इच्छा आहे तू याला मारू नको. भगवान हनुमान त्या ठिकाणी उभे आहेत. रावणाला चीड आली. त्यांनी सांगितलं की बाबा तू का त्यांची बाजू घेऊन राहिला का. म्हटलं नाही नाही मी तुला सांगतो असं करू नको. मग आता काहीतरी शिक्षा दिली पाहिजे. तेव्हा विभीषण म्हटले शिक्षा दे त्यांना पण देहदंड देऊ नको. मग आता काय करायचं ठरवलं. म्हटलं एक काम करा, याच्या शेपटीला आणि कपडे गुंडाळून ती शेपटी पेटवून द्या आणि याला अग्नी द्या. अशा पद्धतीची त्यांनी घोषणा केल्याबरोबर त्या शेपटीला त्याच्या ती काय शेपटी लांबली नाही तर तशीच आहे, त्याला कपडा वगैरे बांधला आणि त्याला पेटवून दिलेला आहे. ही वार्ता सीतामाईंना कळलेली आहे. सीतामाईंनी अग्निनारायण भगवंताची प्रार्थना केली की हे अग्नी तो रामकाजामध्ये आलेला आहे, देवकार्यामध्ये आलेला आहे आणि म्हणून जे देवकार्यात सहभागी होतात तत्र देवो सहाय्यकृत, तुम्ही सहाय्यकृत होता. माझी विनंती आहे तुम्ही अग्निदेवता आहात, फक्त त्या ठिकाणी विशेष प्रज्वलित होऊ नका, विशेष त्याच्यामध्ये अंगार उत्पन्न करू नका आणि त्याचा त्रास माझ्या हनुमंताला होईल असं काही करू नका. आणि अग्नीने तसंच केलेलं आहे. आता हनुमंताचं आणि शेपूट पेटल्याबरोबर हनुमंतानी उच्छाद मांडायला सुरुवात केलेली आहे आणि अशी सुवर्णाची लंका आणि त्यांनी जाळायला सुरुवात केलेली आहे. आणि वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये असं आहे की त्या ठिकाणी प्रचंड आग लागलेली आहे, जवळजवळ भस्मभूत होईल अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि हनुमंतराय आता उडून भुभुकार करत सीतामाईंजवळ आलेले आणि अशोकवनामध्ये असलेल्या त्या एका सरोवरामध्ये त्यांनी आपलं शेपूट आणि त्या ठिकाणी विझवलेलं आहे. आणि विझवल्यानंतर त्यांनी आता सीतामाईंची आज्ञा घेतलेली आहे. आता सीतामाई म्हटलं तू जातोच आहे. तर त्यांच्याजवळ एक चुडामणी होता आणि तो चुडामणी आणि हनुमंतरायाजवळ सीतामाई आईसाहेबांनी दिलेला आहे आणि सांगितलं की जा माझे रामचंद्र प्रभू माझ्या नाथांना ज्यावेळेस हे देतील तेव्हा त्यांचा विश्वास पटेल की खरंच हनुमंत माझ्या सीतेला भेटून आलेले आहेत. आणि मग आता भगवान हनुमंतरायांनी साष्टांग दंडवत घातला आणि ते पहिलं तीरावर त्यांनी उड्डाण केलेलं आहे. इकडे पहिलं तीरावर आणि एका अर्थाने
नल नील जांबुवंत अशी सगळी अंगद, सगळी मंडळी बसलेली आहे, वाट पाहून राहिलेली आहे आर्ततेने की कधी येतील हनुमंतराय. आणि हनुमंतराय त्या ठिकाणी उतरलेले आहे. त्यांनी सांगितलं की अहो सापडली सीता. या सगळ्यांना आनंद झालेला आहे. बरे बलाढ्य आहेत सगळे, एकाचे मनोव्यापारे अवघे विश्व संहारे. असं एक एक योद्धे आहेत, जांबुवंत असतील, नल नील, ही सगळी मंडळी. त्यांनी तिथंच विचार केला की आपण एक काम करू, असेच उड्डाण करू आता आणि त्याच्यावर जाऊ आपण चाल करून. तेव्हा ते म्हटले, अरे बाबा आपली चर्चा झाली ना, तुम्हाला नाही उड्डाण करता येणार आणि आपण मनाने करू नये, सेवकाने डोकं लावू नये, सेवकाने सेवकासारखं राहावं. जे मालकाने सांगितली तीच आज्ञा पालन करावी. मालक कोण आहे? तो विश्वाचा नियंता राजाधिराज रामचंद्र आहे. ते जे सांगतील ते आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून सर्वजण धावत धावत भराभर आणि किष्किंधेकडे निघालेले आहेत. आणि योगायोगाने त्या ठिकाणी पोहोचले. सगळी मंडळी त्या ठिकाणी बसलेली आहे. अतिशय आनंद झालेला आहे. आणि अत्यंत आनंदाच्या भरात भगवान हनुमंतरायांना शब्द फुटेना. त्यांनी फक्त म्हटलं की मी भेटलो, त्या आईंना भेटलो, अशा पद्धतीचे शब्द त्यांनी त्या ठिकाणी वापरले. आणि आता भगवान म्हटले की बाबा सांग ना काय झालं. तर त्यांनी आता सगळा वृत्तांत सांगायला सुरुवात केलेली आहे. भगवंतानी आलिंगन भेट दिलेली आहे. ती आलिंगन वेळी होय आपे आप कवळी, जळ जैसे जळी वेगळे न दिसे. एका पाण्यात जर दुसरं पाणी टाकलं तर ते वेगळं नाही. तसं हनुमंतराय आणि भगवान रामचंद्र एकच झालेले आहे. ते निजबोधे उराउरी भेटतू आत्मया श्रीहरी. एकमेकांना कडक मिठी त्यांनी मारलेली आहे. आलिंगन भगवान रामचंद्रांनी फार कमी लोकांना दिलेलं आहे. लक्ष्मणाला आलिंगन दिलेलं आहे पंचवटीमध्ये, सुग्रीवाला आलिंगन दिलेलं आहे किष्किंधेमध्ये म्हणजे त्या ऋषमुख पर्वतावर. आणि आता हे तिसरं आलिंगन भगवंताने दिलेलं आहे, ते भगवान आणि हनुमंतरायाला दिलेलं आहे. कडकडून मिठी मारली आणि सांगितलं की बाबा तू कसं काय सगळं तिथलं वर्णन कर. चुडामणी दाखवलेला आहे. भगवान ते चुडामणी पाहिल्यानंतर अश्रूंच्या धारा त्या ठिकाणी आलेल्या आहे. मनुष्याचा हा स्वभाव आहे की माणूस कितीही वज्राहून कठोर असला तरी मेणाहून मऊ होण्याचं सामर्थ्य आपल्याला जे देह दिलेले आहे, स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण, याच्यामुळे ते प्राप्त होतात. आणि म्हणून त्या ठिकाणी भगवंत देखील थोडेसे भावनिक झालेले आहेत. त्यांनी तो चुडामणी पाहिला आणि आता त्या ठिकाणी चुडामणी पाहिल्यानंतर भगवंतानी आलिंगन दिलं आणि त्याला त्या ठिकाणी बसवलेलं आहे. या ठिकाणी सुंदर कांड संपून आता युद्ध कांडाला सुरुवात झालेली आहे. रामाने हनुमंतरायांना बसवलेलं आहे. सगळी सेना त्या ठिकाणी बसवलेली आहे. आणि रामचंद्र प्रभू कसे आहेत? योद्धे आहेत. आणि नुसते योद्धे नाहीत, राजा आहेत. ते त्या ठिकाणी सर्वज्ञ आणि सुज्ञ देखील आहे. त्यांना माहित होतं शत्रूला जर परास्त करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला नकाशाने पाहावं लागेल कसं आहे. आणि म्हणून हनुमंतरायांना बसवलं, सुग्रीवाला बसवलं, सगळे नल नील जांबुवंत अशी सगळी मंडळी त्या ठिकाणी बसलेली आहे. अंगद बसलेला आहे, सगळी वानर सेना बसलेली आहे. आणि आता जसं समजावून सांगतात फळ्यावर, इथे हे आहे तिथे ते आहे, आपल्याला असं जायचं आहे, असं जे प्लॅनिंग म्हणतात ते प्लॅनिंग हनुमंतराय नियोजकच तत्र दुर्लभ. आता त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. कशा पद्धतीने आहे त्यांनी सांगितलं, ती प्रचंड अशा पद्धतीची श्रीलंका आहे. तिला जिंकणं म्हणजे ती अयोध्याच आहे जणू, तिथं युद्ध होऊ शकणार नाही अशा पद्धतीचं वातावरण त्या रावणाने तयार केलेलं आहे. प्रचंड खंदक त्या श्रीलंकेभोवती आहे आणि तो इतक्यात की ते पार करता येणार नाही. त्याच्यामध्ये मगरी सारखे आणि महाबलाढ्य प्राणी जे माणसांना कचाकच खाऊन टाकतील असे प्राणी त्याच्यामध्ये आहे. बरं ओलांडताना उडी मारून त्या ठिकाणी जाता येणार नाही आपल्या वानरांना. मग त्या ठिकाणी त्यांनी पूल केलेले आहे. पण ते पूल कसे आहेत? ते पूल असे उंच होणार आहेत म्हणजे जेव्हा काम पडेल तेव्हा ते खाली पडतील, नाहीतर ते सगळे वर त्या ठिकाणी घेता येतील अशा पद्धतीचे पूल त्या ठिकाणी आहेत असं त्यांनी त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. त्याला संक्रमी पूल असं शब्द वापरलेला आहे. त्यांनी सांगितलं तिथे शतग्नी म्हणजे तोफ गोळे त्यांच्याजवळ आहे. म्हणजे तोफा काही कोणी इथे या ठिकाणी इंग्रजांनी किंवा बाबरांनी वगैरे आणलेलं नाही. तोफेचं शास्त्र भारतामध्ये आधीच होतं आणि प्रचंड ते बाहुबलीमध्ये दाखवतात ना, ते त्यांनी तोडला दोर की जोरात गोळे फेकल्या जातात, हे केले जातात. ते त्या सगळे त्यांनी जे घेतलेले आहेत सिनेमामध्ये ते सगळे या श्रीलंकेच्या त्या रावणाच्या त्या शास्त्रामधून घेतलेले अशा एक एक प्रचंड अशा तोफा त्याच्याजवळ विविध प्रकारच्या त्या ठिकाणी आहेत. हे सगळं वर्णन तो करून राहिलेलं आहे. द्वार
असे लपलेले दार आहे, छद्मद्वार, म्हणजे समोर तुम्हाला दिसताना असं दिसेल की समोर काहीच नाही, पण असं घुसून जर का छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक आपले जे किल्ले आहेत ते रामाचा आदर्श घेऊन बांधलेले आहेत. अनेक ठिकाणी तुम्हाला दरवाजाच दिसत नाही, जेव्हा आपण समोर जाऊ आणि घुसल्यानंतर लक्षात येईल की हा दरवाजा आहे, शत्रूला समजतच नाही कशा पद्धतीने. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आणि हनुमंतराय समजावून सांगायला लागलेले आहेत. त्यांचे कोण कोण आणि बलाढ्य असे सेनापती आहेत, कोण कोण योद्धे त्या ठिकाणी आहेत ते सगळं सांगितलेलं आहे. प्रासाद कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे, अशोकवन कुठे आहे, युद्धासाठी कोणती जागा त्या ठिकाणी कमजोर आहे, हे सगळं त्या ठिकाणी आणि भगवान हनुमंतराय रामरायांना सांगून राहिलेले आहेत. रामचंद्रांनी आणि या सगळ्यांनी ते समजून घेतलेलं आहे, योजना आखलेली आहे आणि सांगितलं की आता सर्वजण शांत राहा. युद्धाच्या पूर्वी शांत राहिलं पाहिजे, निवडणुकीच्या पूर्वी शांत राहिलं पाहिजे. ती अस्वस्थता चुकीची पावलं उचलायचा प्रयत्न करतात आणि तो देह आपला करतो. आणि म्हणून रामचंद्रांनी सांगितलं की थांबा, आपल्याला युद्धाला जायचं आहे, आता सर्वजणांनी पोटभर जेवायचं आणि शांत आराम करा. आता सध्या कुठलाही विचार करायचा नाही. उद्याच्या दिवशी आपल्याला अभिजित मुहूर्तावर म्हणजे दुपारी 12 वाजता आणि श्रीलंकेकडे कूच करायची आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी व्यूहरचना देखील केलेली आहे की रावण केव्हा येईल, गरुडाची रचना. जर आकाशातून पाहिलं तर ते जे सगळे वानर प्रचंड संख्येमध्ये चाललेले आहेत तर ते गरुड रचनेमध्ये चाललेले आहेत. वरतून जर पाहिलं तर गरुड नावाचा पक्षी त्या ठिकाणी दिसावा अशा रचनेमध्ये त्यांनी त्या सगळ्यांनी व्यूहरचना करत आणि आता सगळं सैन्य दुसऱ्या दिवशी 12 वाजता निघालेलं आहे. आणि निघत असताना ही सगळी मंडळी आता धनुषकोटी म्हणजे रामेश्वरमला आलेली आहे. आणि आल्यानंतर पाहतात की अरे बापरे, समोर तर समुद्र आहे, फार कमी महात्मे आहेत जे समुद्र ओलांडून जाऊ शकतील, आता काय केलं पाहिजे. आणि म्हणून भगवान रामचंद्रांनी त्या ठिकाणी सागराला नमस्कार केला आणि सांगितलं की हे सागरा, आम्हाला वाट करून दे. आणि अशी प्रार्थना करून राहिलेले, आर्त त्याला विनवणी करून राहिलेले. 2 तास झाले, 3 तास झाले, तो सागर काही बधेना. तेव्हा आता भगवान रामचंद्र कसे आहेत ते अगदी बर्फासारखे शांत शीतल पाण्यासारखे आहे, पण एकदा जर तप्त झाले तर ते वडवाग्नी आहे. आणि त्यांनी बाण काढलेला आहे आणि बाण काढल्यानंतर आता त्या समुद्राला, सागर देवतेला त्यांनी आवाहन केलेलं आहे की बाबा, माझी विनंती आहे, तू या ठिकाणी आम्हाला वाट करून दे, नाहीतर मी तुला आता आव्हान करतो की तू जर केलं नाही तर मी तुला या ठिकाणी नष्ट करून टाकेल. तुझं जसं अगस्त्य ऋषींनी तुझं सगळं प्राशन केलेलं आहे आचम्यामध्ये, माझ्या बाणाने मी तुला नष्ट करून टाकील, अशी त्यांनी प्रतिज्ञा केल्याबरोबर सागर भगवान त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी नमस्कार केला आणि सांगितलं की नाही, माझं चुकलं, मी लवकर यायला पाहिजे होतं, परंतु मला असं वाटलं की तुमचं सामर्थ्य पाहावं, तुम्हाला दंडवत करावा, आणि म्हणून आता मी घाबरलेला आहे. मी तुम्हाला वाट तर करून देतो, मी तुम्हाला उपाय देखील सांगतो, पण आता रामचंद्र म्हटले की बाबा, आता मी प्रत्यंचा चढवलेली आहे, मी एकबाणी आहे, काय करायचं सांगा. तेव्हा सांगितलं माझ्याच सागरामध्ये आणि एक प्रदेश असा आहे तिथे राक्षसांचा त्रास आहे आणि माझी सगळी भूमी जी आहे ती त्यांनी घेतलेली आहे, तिथे तुम्ही बाण टाका, म्हणजे मी त्या राक्षसांपासून मला मुक्ती मिळेल. भगवान रामचंद्रांनी तो चढवलेली प्रत्यंचा आणि बाण त्या ठिकाणी टाकलेला आहे. आता सागराने सांगितलं, मी तुम्हाला सांगतो, मी परत थोडा बाजूला होतो, परंतु तेवढ्याने होणार नाही तुमच्या सोबत. आणि या ठिकाणी ही जी मंडळी आहे याच्यामध्ये आणि अंगद नावाचे जे आहेत, नल नावाचे जे आहेत, हे सगळी मंडळी हे नल स्थापत्य शास्त्राचे प्रणेते आहेत. एका अर्थाने त्यांना सगळं समजते. तुम्ही त्यांच्या नेतृत्वामध्ये तुम्ही एक पूल या ठिकाणी तयार करा. आणि मग आता सगळं ठरलं की आपल्याला पूल तयार करायचा आहे. इकडे रावणाच्या याच्यामध्ये पुन्हा त्यांनी सभा घेतली आणि सगळ्यांना बोलावलं. अहो, तो माकड तर आपण सोडलं म्हटलं वानर, पण माझ्या गुप्तचर यंत्रणेतून मला असं कळलेलं आहे की रामराजे निघालेले आहेत, काय केलं पाहिजे. आणि म्हणून चर्चा त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. त्या चर्चेमध्ये मंत्री सगळे बसलेले आहेत. बृहस्थ नावाचे मंत्री आहेत, दुर्मुख नावाचे आहेत, दुर्धर नावाचे आहेत, वज्रद्रंष्ट नावाचे आहेत, महाहनु नावाचे आहेत. या सगळ्यांशी चर्चा सुरू केली आणि चर्चा सुरू असताना त्या ठिकाणी ठरवलं की काय केलं पाहिजे. सर्वजण म्हटलं राक्षस असते, म्हटलं युद्ध केलं पाहिजे, युद्ध केलं पाहिजे. परंतु आता पुन्हा बिभीषण उभे राहिले आणि म्हटले की हे रावणा, तू माझा भाऊ आहे,
तुला मी प्रिय, मी तुला प्रिय आहे, मी तुझं अहित सांगणार नाही, माझी विनंती आहे तुला, रामराजे कोण आहेत तुला माहिती नाही. आणि म्हणून त्यांनी त्याचं वर्णन रामराजाचं केलं आहे. साक्षात विष्णूचे ते अवतार आहेत आणि म्हणून तू त्यांना त्या ठिकाणी छेडू नको. जया ते स्मरे शैलजा शूल पाणी. आणि असं नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. अरे तू ज्यांची भक्ती करते ते कोण आहेत? भगवान शूलपाणी म्हणजे भगवान महादेव, त्यांची पत्नी आहे शैलजा. ते दोघं जण ज्यांची पूजा करतात, ज्यांची आराधना करतात ते भगवान रामचंद्र आहे. तू त्यांना परास्त करू शकणार आहे का? माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझा मृत्यू मला पाहायचा नाही, म्हणून माझी विनंती तू असं करू नको. त्यांचे शब्द ऐकल्यानंतर रावण सभेतून उभा राहिला आणि ताड निघून गेलेला आहे. त्याला असं वाटलं की आपल्याकडून काही भयंकर होईल आणि म्हणून तो निघून गेला. जेव्हा राग आला एखाद्या ठिकाणी आणि आपल्याला जर वाटत असेल रागाने अनर्थ होणार, तिथून निघून जा. कोणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या. हा भिला, घाबरला, काय त्याला म्हणायचं ते म्हणू द्या. पुढचं अनिष्ट टळते, तिथून निघून गेलं पाहिजे. हे रावण तिथून निघून गेला, पण त्याच्या मागोमाग सगळीच त्यांचे मंत्री आणि विभीषण देखील गेलेले आहेत. आणि आता आतल्या बाजूला रावण चिडलेला आहे. विभीषणाला त्याने सांगितलं, तू माझ्याकडून आहे की त्यांच्याकडून आहे? तू माझा शत्रू आहे का, त्याचा मित्र आहे का, असं त्याला म्हणायला लागले. तिथे इंद्रजित म्हणजे मेघनाथ देखील आलेला आहे. तो देखील आपल्या काकांना म्हटला की काहो असं कसं करून राहिले, युद्ध आपल्या वडिलांसाठी करायचं आहे मला, आणि श्रीलंकेला जर या ठिकाणी अबाधित ठेवायचं असेल तर युद्ध हाच पर्याय आहे. आता विभीषण म्हटले, बाबा मी तुमच्या समोर डोकं जरी फोडलं तर त्या ठिकाणी तुम्ही ऐकणार नाही, आणि आता मी तुम्हाला त्याग करतो. आणि म्हणून विभीषण त्या ठिकाणी घाईघाईत निघून गेलेला आहे आणि आकाश मार्गाने तो धनुष्कोडीच्या त्या ठिकाणी आलेला आहे. तो खाली उतरला नाही, आकाशातूनच भगवंताला त्यांनी नमस्कार केला. आणि नमस्कार केल्यानंतर तो म्हटला की हे रामराया, मी विभीषण आहे, मी रावणाचा भाऊ आहे. तुम्हाला असं वाटेल की मी तिकडून मायावी रूपात आलो किंवा तुमच्या विरोधात आलो, असं काहीही नाही. मी तुम्हाला सहाय्यभूत होण्यासाठी आलेला आहे. माझी अशी इच्छा आहे, मला तुमच्या आणि सेनेमध्ये सहभागी करून घ्या. पक्षांतर तेव्हापासून आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटल्याबरोबर आता रामराजे हे काही एकदम उच्छृंखल नाही. त्याने सुग्रीवाला बोलावलं आणि विचारले, बाबा याला पक्षात घेतलं तर चालते का? नाही तर न विचारतात पक्षात घेतलं तर त्या ठिकाणी दोन गट तयार होतात आणि युद्ध होतात. जे सगळे पक्ष आता चूक करून राहिले, अशी चूक रामचंद्राने केली नाही. त्यांनी पहिल्यांदा स्थानिक लोकांना विचारलं, सुग्रीवाला विचारलं याला घ्यायचं का? सुग्रीव म्हटले, हा नाही, हा रावणाचा भाऊ आहे. असं करत करत सगळ्यांना विचारलं आणि मग हनुमंतरायांना विचारलं. हनुमंतरायांनी सांगितलं, हे रामराया, मी तुमचा भक्त आहे, तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्ही सुज्ञ आहात, आणि म्हणून तुम्हाला सांगावं इतका मी ज्ञानी नाही, पण तरी देखील तुम्ही विचारलं ही आज्ञा समजून माझी अशी इच्छा आहे, याला आपल्या सेनेमध्ये घेतलं पाहिजे. कारण तिकडचे जे मर्मस्थान आहे ते आपल्याला माहित नाही, विभीषणाला ते सगळं माहिती आहे. आणि म्हणून त्याच्या चेहऱ्यावरून देखील मला असं वाटते की हा सुज्ञ माणूस आहे, हा सज्जन आहे, साधू आहे, आणि म्हणून याला जर घ्यायला हरकत नाही. आणि मग या हनुमंतरायाचं मत सगळ्यांना पटलं आणि आता त्याला खाली घेतलेलं आहे. त्याच्यासोबत त्याचे 4 मंत्री आहेत आणि विभीषणाला रामसेनेमध्ये घेतलं. भगवंतानी काय केलं, नुसतं साधं घेतलं नाही, पक्षात घेतल्याबरोबर मंत्रीपद तशा पद्धतीने आलं, त्याला घेतलं आणि त्या ठिकाणी राज्याभिषेक त्याचा पहिलेच केलेला आहे. त्यांनी सांगितलं, अरे युद्ध आम्ही जिंकणार आहे आणि जिंकल्यानंतर तुझी जी ही श्रीलंका आहे, रावणाचा वध झाल्यानंतर मी तुलाच समर्पित करणार आहे, म्हणून मी आत्ताच तुझा राज्याभिषेक करतो. वाल्मिकी रामायणाने वर्णन केलं, सागराचं पाणी त्या ठिकाणी आणलेलं आहे, काही नद्यांचं पाणी आणलेलं आहे आणि विभीषणाचा अभिषेक त्या ठिकाणी केलेला आहे. आणि केल्यानंतर आता विभीषणाने श्रीलंका ते रामेश्वरमचा जो भाग आहे त्याच्यामध्ये जवळात जवळ कोणता भाग आहे याचा अभ्यास त्याला होता. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की कुठून करायचं, तर धनुष्कोडी नावाचं आहे, त्याला धनुष्कोटी देखील म्हणतात. तर अशा पद्धतीच्या त्या स्थानावर त्यांनी नेलेलं आहे. 100 योजने वाल्मिकी रामायणामध्ये म्हटलेलं आहे आणि आपल्याकडे आत्ता जर मोजलं तर काहीतरी 13 किलोमीटर अंतर ते धनुष्कोडी ते आणि श्रीलंका आहे. तर ती 100 योजना आता काय केलं पाहिजे, तर यांनी तर सांगितलं की यांनी आता आपल्याला नलानी स्थापत्यशास्त्रामध्ये आणि तो प्रवीण असल्यामुळे तो त्या ठिकाणी आणि पूल तयार करेल. सगळ्यांनी मदतभूत व्हायचं ठरवलेलं आहे आणि ठरवलं की आता आपल्याला या ठिकाणी पूल तयार करायचा आहे. रामसेतू जो आत्ताही आहे, तर त्या सेतूच्या संदर्भामध्ये त्यांनी त्या ठिकाणी आता काम करायला सुरुवात केलेली आहे.
आणि मग इकडे रावण आणखीन हुशार आहे. त्यांनी म्हटलं की अरे त्यांचं जरा पहा, विभीषण तिकडेच गेला असेल. आणि म्हणून त्यांनी काय केलं की एक शार्दूल नावाचा दूत होता, त्याला सांगितलं की तू जा आणि एकदा पाहास त्यांचं काय काय आहे ते. आणि दूत त्यांची जी पद्धती होती दूताची, आणि त्याला गोपनीय शास्त्र, गुप्तचर असं म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गुप्तचर खातं होतं ते देखील रामायणातून त्यांनी घेतलेलं आहे. तर त्यांनी त्या ठिकाणी आला आणि तो प्रचंड सैन्य पाहिल्यानंतर तो गर्भगळीतच झालेला आहे. आणि तसंच उड्डाण करत तो आणि रावणाजवळ गेला. महाराज तुम्ही काही लढू नका, प्रचंड अशा पद्धतीची त्यांची सेना आहे, शस्त्रास्त्र मी पाहिलेलं आहे, असं प्रचंड आहे, आता आपल्या लंकेचा पराभव निश्चित आहे, असा तो त्याला घाबरून गेलं त्यांनी. आता काय करावं. मग आता रावण देखील युद्धशास्त्रामध्ये विशारद आहे. त्यांनी एक शुक नावाचा त्यांचा गुप्तचर होता दूत, त्याला पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की तू काय कर, रात्री चुपचाप जा आणि सुग्रीवाला भेट आणि त्याला जरा फितवण्याचा प्रयत्न कर. आता तो त्या ठिकाणी गेला आणि सुग्रीवाला हे शुक म्हणून राहिला, तुझं काय संबंध आहे, भगवान रामचंद्र आणि सीता हे अयोध्येचे आहेत, तू तर इकडचा आहे, आपल्या प्रदेशातला आहे, रावणाशी तू संधी कर, तुला निर्भय आणि अभय या ठिकाणी अभय देतो. तेव्हा आता सुग्रीव राजे चिडले एकदम त्याच्यावर आणि त्यांनी त्या शुकाला रामचंद्र भगवंतासमोर आणलेला आहे. रामचंद्र काही रावण नाही आहेत. त्यांनी त्या दूताला बसवलं आणि सांगितलं की बाबा तुझं हे काम आहे, पण एक काम करा म्हटलं, आपलं जरा सैन्य याला दाखवून द्या, आपलं शस्त्रागार देखील दाखवा, आपल्याजवळ किती वानर सेना आहे हे देखील या शुकाला दाखवा. आणि ते सगळं पाहिल्यानंतर शुक देखील घाबरलेला आहे आणि तो तसाच परत आला आणि सांगितलं की अहो मी गेलो होतो सुग्रीवाजवळ, सगळा प्रसंग त्यांनी सांगितला. आता रावण थोडासा घाबरलेला आहे, महाबली असून देखील तो त्या ठिकाणी घाबरला, काय करावं त्याला सुचेना. आणि अशा स्थितीमध्ये विभीषणाने त्या ठिकाणी आता त्यांना मार्गदर्शन करून आपल्याला पूल तयार करायचं ठरवलेलं आहे. त्याचं देखील वर्णन त्या ठिकाणी खूप सुंदर रामायणाने केलेलं आहे. काय काय केलं यांनी, पर्वताचे खडक त्यांनी फोडले, त्याचे त्या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा समुद्रामध्ये टाकून त्याचा बेस तयार केलेला आहे. काही गोटे दगड त्या ठिकाणी आजही सच्छिद्र ज्याला म्हणतात, ते तरंगू शकतात, असेही काही दगड आहेत, ते आताही सापडतात तिथे, त्यांचा देखील वापर केलेला आहे. आणि त्याच्यावर आणखी काय केलं तर त्या परिसरामधले जे मोठमोठे वृक्ष आहेत, जे त्या ठिकाणी उपयुक्त आहेत आणि पाण्यामध्ये ते एकदम खराब होणार नाहीत, असे वृक्ष ओंडके त्यांनी आणलेले आहेत. असं सुंदर वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि ते करत असताना त्याने एक पूल तयार केलेला आहे. तो कसा तयार केला याचं देखील वर्णन आहे. 5 दिवस हे काम चाललेलं आहे. पहिल्या दिवशी 14 योजने त्यांनी केलं, मग 20 योजने, मग 21 योजने, 22 योजने आणि 23 योजने, या सगळ्याची जर बेरीज केली तर ती 100 योजने होते. ती कशा पद्धतीने केली वाल्मिकी रामायणाने त्याचं देखील गणित त्या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि मांडल्यानंतर आता ही वानरसेना सगळी त्या ठिकाणी आलेली आहे. आणि आल्यानंतर ते श्रीलंकेच्या काठावर उभे राहिलेले आहेत. आणि उभे राहिल्यानंतर आता त्यांनी त्या ठिकाणी पुन्हा विचार विनिमय केलेला आहे, कशा पद्धतीने जायचं, कोण केव्हा जाईल. आणि म्हणून पलीकडच्या डोंगरावर हे सगळे उभे आहेत. आणि उभे असताना सकाळ झालेली आहे आणि सकाळी सकाळी तो रावण त्याच्या प्रासादामध्ये बाहेर आलेला आहे. सेना पलीकडच्या डोंगरावर आहे आणि डोंगरावर असताना सुग्रीवाने रावणाला पाहिलेला आहे. आणि पाहिल्यानंतर तो चिडला आणि त्याचं कंट्रोल स्वतःवरच गेलेलं आहे. आणि गेल्यानंतर माणसाने कसं आपल्या संयमरी राहायला पाहिजे, निरक्षीर विवेक कसा पाहिजे याचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. आणि मग हा चिडून गेला आणि त्याचं मेंदूवरचा ताबा सुटला आणि त्याने उड्डाण केलं. सगळी सेना त्या ठिकाणी काय होऊन राहिलं त्यांना समजलंच नाही. आणि उड्डाण सुग्रीवाने केलं आणि तो जो गेला धडक बिलकुल रावणाजवळ. दोघांचं युद्ध त्या ठिकाणी झालेलं आहे. जेव्हा आपण कोणतंही नियोजन करतो, विशेषतः युद्धामध्ये आणि राजकारणामध्ये, त्याचं जे नियोजन आहे ते जे नियोजन आहे त्याच पद्धतीने गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये जर एखादा जरी चुकला तर त्या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो. आणि तेच सुग्रीवाने केलं आणि तो त्या ठिकाणी गेला. युद्ध प्रचंड झालेलं आहे. सुग्रीव देखील महाबलाढ्य आहे, पण आता रावण देखील बलाढ्य आहे. आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरे बापरे, आपण एकटे रावणाला परास्त करू शकत नाही. आणि सुग्रीव खाली पडला, आता काय करावं. सुग्रीवाने उड्डाण केलं आणि पुन्हा ते आपल्या सेनेजवळ आलेले आहेत.
आता रामचंद्र प्रभूंनी त्यांना बोलावलं. कितीही चूक केली आपल्या सवंगड्यांनी तर एकदम त्याच्यावर रागवायचं नाही. काय चुकलं तुमचं नाही सांगायचं, बा छान झालं पण तुम्ही आता असं करा, सर्वेत्री म्हणू नका, सर्वे बी म्हणा. हे कशासाठी की आवश्यक समजावून सांगायचं म्हणा. आधी शाबासकी द्यायची. भगवान रामचंद्रांनी त्या ठिकाणी शाबासकी दिलेली आहे. आणि आता त्याला थोडंसं शांत झाल्यानंतर भगवंत त्याच्यावर थोडे रागावलेले. अरे बाबा, तुझ्या एका चुकीने त्या सगळ्या वानरांचं आणि परास्त झाले असते, त्यांचा जीव गेला असता. युद्धामध्ये जसं नियोजन आहे त्याच पद्धतीने केलं पाहिजे. सुग्रीव राजे त्यांनी साष्टांग दंडवत घातला, माफी मागितलेली आहे. आणि माफी मागितल्यानंतर आता रावणाने त्या ठिकाणी तयारी केलेली आहे. रामचंद्र भगवंताने देखील तयारी त्या ठिकाणी केलेली आहे. आणि ती तयारी करत असताना तिथे आता रावणाने युद्धाला प्रारंभ करायला सुरुवात केलेली आहे. आणि युद्ध प्रारंभ करण्यापूर्वी त्याला असं वाटलं की आपण कपटाने काही गोष्टी केल्या पाहिजेत. आणि म्हणून त्यांनी एका राक्षसाला बोलावलेला आहे. आणि त्या राक्षसाचं नाव आहे विद्युत जिम्हा. तो किती कलाकार होता. त्यांनी जर एखादं मुंडकं तयार केलं किंवा एखादी मूर्ती तयार केली तर ती जणू जिवंतच आहे अशा पद्धतीची त्याच्याजवळ कला होती. आत्ताही आपल्या काही महालक्ष्म्या वगैरे पहा, दुरून पाहिलं तर जिवंतच. काही मेणाचे पुतळे त्यांचे जर फोटो काढले तर असं वाटतं साक्षात मोदीजी बसलेले, साक्षात अटलजी बसलेले आहेत, किंवा जे जे त्यांचे मेणाचे पुतळे बनलेले आहेत तर असं वाटतं हुबेहूब तसा हा विद्युत जिव्हा होता. याला सांगितलं की तू एक काम कर, कोणामुळे युद्ध होऊन राहिलं, सीतामाईमुळे. तू एक काम कर, रावणाचं एक मुंडकं तयार कर आणि एका ताटामध्ये घ्या. ते ताटात मुंडकं घेतलं ते हुबेहूब जणू काही रामचंद्रच आहे. तर रक्त वगैरे त्या ठिकाणी. आणि रावण त्या ठिकाणी गेला. आणि गेल्यानंतर सीतामाईंना सांगितलं की तू आता काय माझं ऐकत नाही, आता तुझा राम काही येणार नाही. हे पहा मी काल युद्ध झालं त्याला परास्त केलेलं आहे. सीतामाई थोड्याशा खाली बसलेल्या आहे, थरथर जीव करायला लागलेला आहे. तितक्यात रावणाकडे एक आणखी मंत्री आला की महाराज चला लवकर. तिकडे त्यांची भरपूर तयारी होऊन राहिली. रावण त्या ठिकाणी निघून गेला. आता त्या ठिकाणी एक सरमा नावाची राक्षसीन होती. सीतामाईंना खूप लोकांनी मदत केलेली आहे. बिभीषणाने मदत केलेली आहे. बिभीषणाची कन्या आहे जया नावाची, तिने मदत केलेली आहे. त्रिजटा नावाची एक होती, तिने मदत केलेली आहे. आणि ही जी सरमा नावाची राक्षसीन आहे ती पण तिला नेहमी मदत करायची, धीर द्यायची, घाबरू नको, तुझे पती महाबलाढ्य आहेत, तुला सोडवायला येतील. आता तिने सांगितलं की बाई घाबरू नको. हे मायावी अशा पद्धतीचं आहे. आता सीतामाईंच्या आणि थोडासा जीवात जीव आलेला आहे. आणि आता दुसऱ्या दिवशी युद्धाला सुरुवात होणार. आणि म्हणून रामसेतूवरून सर्वजण आलेले आहेत. आल्यानंतर सगळं प्लॅनिंग झालेलं आहे. आणि आता रामाने सांगितलं की आपल्याला आता युद्धाला सुरुवात करायची आहे. पण आता ती युद्धाला सुरुवात करत असताना आपण ती उद्या सकाळी युद्धाला सुरुवात करू अशा पद्धतीचं आणि त्या ठिकाणी सांगितलं. आणि सर्वजण आता सिद्ध झालेले आहेत. आपल्याला देखील सिद्ध व्हायचं आहे. उद्याच्या काही सूचना मुद्दाम देतो. उद्या रामनवमी आहे. अत्यंत आनंदाने सगळ्यांनी उठायचं. दिवसभर राम लहरी त्याचा सर्वत्र संचार असतो. त्याचा फायदा घेतला पाहिजे. मुहूर्तावर जर फायदा घेतला नाही, नंतर साप गेल्यावर काठी मारणे त्याला म्हणतात, तर ते होणार नाही. रोज रामनाम कराच. पण उद्याचा मुहूर्त असा आहे की जो तुम्हाला भरभरून देतो. नळ आले की पाणी भरलं पाहिजे, नाही तर किती तुम्ही तोटी लावा, बकेट लावा, त्याच्या खाली पाणी येणार नाही. उद्याच्या दिवशी नळ येणार आहे. मग नळ येणार म्हटल्यावर कसं उठून जाता, काही कामं असू द्या सोडून जाता. देवपूजा करत असतील तर थांबा देवा, पहिले मला लावू द्या मोठं, देवाला सोडतो की नाही आपण. तर असं उद्या तर प्रचंड अशा पद्धतीच्या लहरी आहे. सकाळी प्रसन्न होऊन उठा, सगळ्यांना उठवा. नवरा उठत नसेल तर जरा हलवा, तुमच्या स्टाईलनं जे काय तुम्ही करत असाल, ओरडा करत असताल, आरडा करत असताल, प्रेम असाल. बायका उठत नसतील तर तुम्ही त्यांना जरा आरडा करा आणि त्या ठिकाणी सगळ्यांना उठवा, लेकरा बाळांना उठवा. आणि उद्याच्या दिवस या ठिकाणी येता आलं तर या सगळ्यांना घेऊन. ते जर येत नसतील तर ते नाही तर जाऊ द्या, आपणही नाही, असं नाही, जाऊ द्या त्याला. मग ज्याचं रेल्वे सुटत असेल तर लोकांना वाट थोडी पाहतो आपण, अहो चला चला बाबा जाऊ दे तिकडे, मला जाऊ दे म्हणते पुढं. तसं तुम्ही या ठिकाणी यायचं. दुपारी या ठिकाणी नंतर आपलं सगळं जप होणार आहे. बरोबर 4 वाजता सुरू करू. 4ला सुरू केल्यानंतर उद्या रावणाचा वध आणि थोडा वेळ 5-10 मिनिटामध्ये श्रीरामाचा जन्म देखील उद्या आपण या ठिकाणी घेणार आहे. आपली वेळ 4 ते 5. 5 वाजता या ठिकाणी मग अभिसिंचन होणार आहे, म्हणजे अभिषेक होणार आहे. यांची संस्थांची मंडळी
या ठिकाणी येतील. अभिषेकाच्या वेळी ज्यांना इथे बसायचं त्यांनी इथे बसा. काही लोकांना ध्यान करायचं असेल तर ध्यान मंदिरामध्ये बसा. ध्यान मंदिरातच बोलतात लोक, जातात तिथे बड बड चालू. ध्यान मंदिरामध्ये तिथे तर स्पंदनं असतात, ती तुम्ही डिस्टर्ब करता. कशासाठी? गेलं की शांत राहायला, मौन धारण केलं पाहिजे. पण आपण अरे बापरे काय मूर्ती जोरदार आहे, मंदिरासारखं तर मंदिरच नाही, ते राऊत साहेब तर फारच चांगले आहेत, तिथे नका करू स्तुती त्यांची, त्यांच्या तोंडावर करा. तिथं भगवंत बसलेले आहेत शांतपणे. आजही दर्शन घेताना बिलकुल बोलू नका तिथे गेल्यानंतर. तिथे आपण रांगेमध्ये मौन धारण करा. कशासाठी? एकमेकाला. एक दोन मी आजी पाहिल्या आणि एक आजोबा आहेत, ते इथं येतात आणि आले की तिथे बसतात, जे जोरजोरात बोलतात. कशासाठी? बाबा भगवंताच्या दरबारात आपल्याला बोलावणं येणार आहे, आपण परमेष्ठी अवस्थेपर्यंत गेलेले आहोत, केव्हा जाऊ हे आपल्याला माहित नाही. ध्यान फायदा संधीचा, मौनच धारण करायचं आणि या ठिकाणी थांबायचं, भगवंताला प्रसन्न करायचं. इथे येऊन उगी येऊ नका, नाही तर मस्त झोपा, कशाला देहाला त्रास देता. इथे येऊन त्याच्याजवळ घ्यायचंच आहे, त्याला नाही त्याच्या बापाला घेणं भाग आहे, पण तुम्हाला तेवढी मेहनत करावं लागेल. आणि म्हणून आपण सगळ्यांनी उद्याच्या दिवस तशा पद्धतीने करायचं. इकडे अभिषेक चालू असताना एक तर इथे बसा, नाही तर ध्यान करत तिकडे बसा. आरतीला पुन्हा या ठिकाणी या. आरती झाल्यानंतर मग आपण घरी प्रस्थान करू शकतो. पण ज्यांना शक्य असेल इथून देवीला परकर जातो, वाजत गाजत ही सगळी मंडळी तिथे जातात. ज्यांना शक्य आहे त्या ठिकाणी या. पुन्हा या ठिकाणी सकाळी 10 वाजता उद्या कीर्तनाचा कार्यक्रम आहे, 12 वाजता जन्म आहे आणि जन्मानंतर प्रसाद या ठिकाणी आहे. या सगळ्या कार्यक्रमासाठी या संस्थांनी आपल्या सगळ्यांना निमंत्रण दिलेलं आहे. नाहीतर निमंत्रणाशिवाय किती मोठा प्रसाद असो जायचं नाही. चालू असेल अरे बाबा घेऊ द्या थोडा, बिलकुल घेऊ नका, देवाला राग येते. तुला बोलावलंच नाही तर कशाला घेतो? पण त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे आपल्याला, त्याच्यामुळे उद्याचं निमंत्रण आग्रहपूर्वक आहे. म्हणून उद्याचा प्रसाद देखील सगळ्यांनी घ्यायचा, आनंदाने सगळ्यांनी सहभागी व्हायचं. आणि 9 दिवस 8 दिवसपर्यंत हा जो आपला उत्सव चालला, या सगळ्यामध्ये परमेश्वराने आपल्याला सहभागी करून घेतलं. आणि उद्या नक्की घात होणार आहे तुम्हाला सांगतो. म्हणून सावध राहा, कारण तो म्हणते बाबा उद्या मजुरीचा दिवस आहे, यांना वाटायचं आहे, हजर नसला तर फारच चांगलं. आणि म्हणून ते तुम्हाला अशी योजनाच तयार करत येणारच नाही. आपण मात्र त्याला प्रार्थना का बाबा मला येऊ द्या, मला येऊ द्या. म्हणजे एखादी सभा असेल मुख्यमंत्र्याची, लोक भांडतात, पास द्या, पास दिली तर म्हणजे समोरची द्या, समोरचे म्हणजे स्टेजवर द्या. म्हणजे त्याला वाटत एखादा मंत्री येतो तर इतकं पाहिजे. उद्या तर रामचंद्र भगवान येणार आहे, मला पुढे यायचं आहे, मला त्याच्याजवळ जायचं आहे. अशा त्याच्यासाठी प्रार्थना करा. तिकडे माणसाला प्रार्थना करतो, अहो द्या ना एक पास, द्या ना एक पास. देवालाच प्रार्थना करा, द्या पास, द्या पास. आणि ती पास उद्या मिळावी त्याच्यासाठी नतमस्तक व्हा. सद्गुरुनाथ महाराज की, राजाधिराज रामचंद्र भगवान समर्थ सद्गुरु श्री गजानन अमृतेश्वरी माता की. सद्गुरुनाथ महाराज की जय, श्री गजानन महाराज की जय. चंद्रमा शोभ्रा दुआन शुभ्रान शुभगाधनीनयायुतो विघ्नाची प्रेम देवाची सर्वांगी सुंदर